हॅलो. आता इन द बुक्स ऑफ अनिल ड्रॉवी आपल्याला जर्नल एंट्रीज बघायचे. ओके, इन द बुक्स ऑफ अनिल ड्रॉवी जर्नल. ओके, पहिली जर्नल एंट्री काय होते, मी काय काय बोलतो ते लक्षात ठेवा. माझ्याकडे काय आलं, पहिले बिल आलं, बरोबर. मी ते ऍक्सेप्ट केलं आणि परत सुनीलला पाठवून दिलं. ओके, सुनील अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट. अमाऊंट किती आहे, 7,000. बिंग बिल ऍक्सेप्टेड अँड सेंड. ओके, माझ्याकडे पहिलं बिल आलं 7,000चं, मी ऍक्सेप्ट केलं, परत पाठवून दिलं. ड्रॉवर तिकडे काय करतोय, सुनील कुठला अल्टरनेटिव्ह वापरतोय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मॅच्युरिटी डेटला मला असं फील झालं की मी हे 7,000 रुपये देऊ शकत नाही. मी तसं मग रिक्वेस्ट करतोय की बाबा सुनीलला रिक्वेस्ट करतो मी की मी बिलाचे पैसे देऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, ते बिल इनडायरेक्टली डिसऑनर्ड झालं. त्यामुळे इथे डिसऑनर्डची एंट्री. पण मी काय म्हणतोय की ते रिन्यू पण करा. माझ्याकडे बिल आलं, बिल्स पेएबल कम्स इन बिल्स पेएबल अकाउंट डेबिट and who is giver, Sunil is the giver. Sunil account, amount किती, 7,000. नोटिंग चार्जेस वगैरे काही नाही. नॅरेशन येणार, being old bill cancelled. बरोबर आहे. बिल्स पेएबल कम्स इन and who is the giver, Sunil is the giver. हे का परत आलंय माझ्याकडे, कारण हे बिलाचे पैसे मी देऊ शकत नाहीये, ते रिटर्न येणार. पण पुढे नवीन बिल इश्यू करतोय सुनील माझ्यावर, पण कसं, विथ इंटरेस्ट. तर आधी इंटरेस्ट चार्ज ची एंट्री करूया. इंटरेस्ट अकाउंट डेबिट कोण लावणार आहे, सुनील अकाउंट 7,000. ओके, इंटरेस्ट माझ्यासाठी काय आहे, एक्सपेन्सेस लॉसेस. आणि हे एक्सपेन्सेस लॉसेस, हु इज गिव्हर ऑफ दिस इंटरेस्ट, चार्ज केलेलं सुनीलने केलेलं. नॅरेशन येणार, बीइंग इंटरेस्ट चार्ज. बस संपलं. ओके, नवीन बिल इश्यू केलंय, माझ्याकडे आलं, किती रुपयाचं असणार, 7,050 रुपयाचं. मी ते ऍक्सेप्ट केलं आणि परत सुनीलला पाठवून दिलं. सुनील अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल सेकंड अकाउंट. अमाऊंट किती असणार आता, 7,050. सॉरी, इथे 7,000 नाही येणार, चुकून लिहिले, इथे 50 रुपये. सॉरी, इथे इंटरेस्ट किती आहे, 50 रुपीज. ओके, इंटरेस्ट चार्ज किती, 50. नवीन बिल आलं. बघा, ही पहिली एंट्री आणि चौथी एंट्री सेमच वाटते, फक्त पहिल्या एंट्रीमध्ये 7,000 आहेत आणि चौथ्या एंट्रीमध्ये 7,050 आहेत, कारण 50 रुपये इंटरेस्ट चार्ज सुद्धा ऍड केले. नॅरेशन लिहिणार आपण, बीइंग न्यू बिल ऍक्सेप्टेड विथ इंटरेस्ट ₹50. बीइंग न्यू बिल ऍक्सेप्टेड विथ इंटरेस्ट ₹50. ओके, आणि हे जे नवीन बिल आहे त्या बिलाचे मी पैसे दिलेले आहेत अनिलने, म्हणजे ते बिल ऑनर्ड झालंय. पाचवी एंट्री, माझ्याकडे काय आलं, बिल्स पेएबल सेकंड अकाउंट डेबिट अँड व्हॉट गोज आउट, कॅश और बँक अकाउंट. अमाऊंट आहे 7,050. ओके, बिल्स पेएबल कम्स इन, कॅश गोज आउट किंवा बँक इज अ गिव्हन. बरोबर, कॅश और बँक अकाउंट काही. नॅरेशन येणार, बीइंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. बीइंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. क्लिअर झालं. बघा कशा जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवी अनिल मध्ये होतात. पहिलं माझ्याकडे बिल आलं, मी ते बिल डिसऑनर्ड किंवा कॅन्सल केलं, इंटरेस्ट चार्ज झालं, नवीन बिल परत माझ्याकडे आलं विथ इंटरेस्ट आणि नवीन बिलाचे मी पैसे देऊन टाकले. बस 5 जर्नल एंट्रीज येतात. ओके, पण प्रश्नाचं उत्तर आपलं इथेच संपतंय का, नाही. त्यांनी पुढे काय विचारलेलं आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की ह्या जर्नल एंट्रीज करा, हा प्रश्न नाहीये. त्यांचा प्रश्न आहे, इन द बुक्स ऑफ अनिल सुनीलचं लेजर अकाउंट उघडा. ओके, पण सुनीलचं लेजर अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला इन द बुक्स ऑफ अनिलच्या जर्नल एंट्रीज आपल्याला माहितीच पाहिजे.
ओके, मग रफ करण्यापेक्षा आपण सध्या फेअरच केल्यात आणि आता त्यांचं लेजरमध्ये पोस्टिंग करत आहोत. ओके, तर सध्या एंट्रीज बघा. ओके, तर आता लेजर तर सगळ्यांना माहिती आहे. जर्नल वरून लेजर करणं फार सोपं आहे. पहिली जर्नल एंट्री बघूया आपण. इन द बुक्स ऑफ अनिल. सुनीलचे अकाउंट कुठे मिळणार आहेत? सुनीलचे अकाउंट सुनीलच्या बुक्स मध्ये मिळणार आहेत का? नाही, अनिलच्या बुक्स मध्ये मिळणार. पहिली जर्नल एंट्री काय होते? सुनील अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. सिंपल. सुनील अकाउंटच्या डेबिटला डेटचे इथे 1 नंबर टाका. टू बिल्स पेएबल अकाउंट. किती अमाउंट? 7,000. ओके, सुनील अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल. सुनील अकाउंट कुठे? डेबिटला आहे, त्याच्यामुळे त्याचा अपोजिट अकाउंट इथे त्याच्या डेबिटला एंट्री करून टाकायची. ओके, पहिली झालं. आता दुसरं, सुनील कुठे? दुसऱ्या जर्नल एंट्री मध्ये पण सुनील दिसतोय, पण कुठे दिसतोय? क्रेडिट साईडला. मग सुनीलच्या क्रेडिट साईडला या दुसरी जर्नल एंट्री, इथे 2 नंबर टाका. अपोजिट साइडला अकाउंट कुठलं आहे? बिल्स पेएबल. तर इथे बाय बिल्स पेएबल अकाउंट. अमाउंट किती आहे? 7,000. बरोबर आहे. दुसरी एंट्री बाय बिल्स पेएबल 7,000. ओके, आधी जर्नल केलंय, जर्नल वरून आपण फक्त लेजर मध्ये पोस्टिंग करतोय. पहिल्या मध्ये सुनील कुठे होता? डेबिटला, त्यामुळे सुनीलच्या डेबिटला लिहिलं टू बिल्स पेएबल. डेबिटला 2 लिहिता. बरोबर आहे. इथे कुठे आहे? सुनील कुठे? क्रेडिट साईडला, त्यामुळे सुनीलच्या क्रेडिटला आपण अपोजिट अकाउंट लिहितात. क्रेडिटला लिहिताना बाय लिहितात. बाय बिल्स पेएबल. अमाउंट किती आहे? 7,000. ओके, क्लिअर. तिसरी जर्नल एंट्री बघा काय? इंटरेस्ट अकाउंट टू सुनील अकाउंट. सुनील कुठे आहे? परत क्रेडिट साईडला. तिसरी बाय इंटरेस्ट अकाउंट. किती रुपये? 50 रुपये. बरोबर. सुनील कुठे? क्रेडिट साईडला, त्यामुळे सुनीलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट. पुढे चौथी एंट्री सुनील अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल सेकंड अकाउंट. ओके, चौथी एंट्री सुनील अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल सेकंड अकाउंट. पण अमाऊंट किती आहे आता? 7,050 रुपये. बरोबर आहे. 7,050. सुनील अकाउंटच्या डेबिटला आपण एंट्री केली आहे टू बिल्स पेएबल अकाउंट 7,050. पाचव्यामध्ये सुनील दिसतोय? नाही. संपलं. लेजर अकाउंट क्लोज करा. लेजर अकाउंटच्या डेबिट साइड मोठी दिसते. 7 आणि 7 14,050. ओके, क्लोज करता येत आहे सगळ्यांना. मागच्या वर्षी आपण शिकलो. डेबिट साइड मोठी आहे. डेबिटची टोटल बघा 7 आणि 7 14 आणि हे 50,000 14,050. त्याच्यातनं क्रेडिट साइडची छोटी रक्कम वजा जाते, म्हणजे किती उरतात? बाय बॅलन्स. इथे ब्रॉड डाऊन लिहायचंय कारण सेल्सची एंट्री नाहीये, ती येणार 7,000. सेल्सची जर एंट्री आली असती, ओके, किंवा परचेसची एंट्री आली असती, तर इथे बॅलन्स दोन्हीही 14,050 ने टॅली झाला असता. पण तसं नाहीये. परचेस सेल्सची एंट्री नाहीये, त्यामुळे 7,000 रुपये बॅलन्स येणार आणि त्याला आपण इथे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून देणार. ओके, हे कसे येतात बघा. 7,000 अधिक 7,050 बरोबर बरोबर 14,050 ही डेबिटची टोटल आहे. आता क्रेडिटची टोटल बघा. 7,000 अधिक 50 बरोबर 7,050. हा मोठा मासा आहे, हा छोटा मासा आहे. मोठा मासा छोट्या मासाला गिळतो, त्यामुळे 14,050 वजा 7,050 बरोबर येतात 7,000. बॅलन्स इज अ डेबिट बॅलन्स. बरोबर आहे. पण तो लिहिणार कुठे आपण? क्रेडिट साईडला. ओके, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 7,000 रुपीज. क्लिअर झालं. आपल्याला काय प्रश्न विचारलाय तो कळला. इन द बुक्स ऑफ सुनील जर्नल करायच्या होत्या आणि इन द बुक्स ऑफ अनिल सुनील अकाउंट ओपन करायचं होतं. प्रश्नाचं उत्तर हे नाहीये, पण हे करण्यासाठी ह्याचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे. ओके, बरोबर आहे. तुम्ही नुसतं इन द बुक्स ऑफ सुनील जर्नल केलं आणि हे केलं तर तुम्हाला 12 मार्क मिळणारच.
ओके, किती वेळात आपला प्रश्न सोडून झाला बघा, अर्धा तास पण लागला नसेल, अर्ध्या तासात पटकन 12 मार्क मिळाले तुम्हाला. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. असा सेम प्रॉब्लेम आपण परत परत बघणार आहोत, म्हणजे तुमचं पक्क होऊन जाईल. बघा